चला मॅच कडे वळूया। दोन संघ एकमेकांसमोर मिलन सन्माननीय सवाई दादा छोटे सरकार आणि येणारी राजकीय क्षितिजावरची पुढची पिढी आहे त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपुलकीची अदराची सन्मानाची शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ तर भक्ती शक्तीचं संगम या ठिकाणी ही मूर्ती त्यांना समर्पित केली जात आहे। तदनंतर शिवसंघर्ष प्रतिष्ठान मी म्हणेन की उलिये नोड मध्ये मानाची 9 दिवसाची संस्कृती ज्यानं जतन करत आपल्या संस्कृतीला फार मोठं केलं अशा संस्कृतीमधून निर्माण झालेला एक नेता अर्थातच अखिलेश दादा यादव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी रमाकांतजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान समर्पित करावा। शेतकरी कामगार पक्षाचे युवक संघटनेचे अध्यक्ष म्हणून दादा कार्यरत आहेत आणि आज त्यांच्या शुभ हस्ते अखिलेश दादा यादव यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। नवरात्र उत्सवामध्ये असंख्य सेलिब्रिटी त्यांच्या उत्सवामध्ये येतात, मग मराठी इंडस्ट्री पूर्ण अगदी त्यांच्या 9 दिवसाच्या या काळामध्ये जिथे आपल्याला पाहायला मिळते अशी सर्वांची लाडकी अखिलेश दादा यादव यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। खूप खूप धन्यवाद दादा। या स्पर्धेला आपल्या वतीने या ठिकाणी मी विनंती करेन मान्यवरांना की आपण आसनस्थ व्हावा। सन्माननीय सदस्य महेश पाटील यांना आपण विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या आणि सन्मानाचा स्वीकार करा। लाडवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य महेशजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतोय आमच्या प्रतीक पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित करावा। आलेल्या प्रत्येक मान्यवरांना दिला जाणारा सन्मान तदनंतर माजी सरपंच जगदीश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। खूप खूप धन्यवाद। आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहात। जगदीशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातोय। मी विनंती करेन या सोहळ्याप्रती रमाकांतजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते किसनजी सुतार साहेब आहेत, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करावा। तदनंतर आपण मंचकावर बघतोय एक ज्येष्ठ समालोचक, ज्येष्ठ निवेदक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ज्यावेळी समाजाला रक्ताची गरज भासते ना, आज उरणमध्ये पहिला कॉल हा सुनील वर्तक सरांना जातो, कारण त्यांनी केलेले जे कार्य आहे ते अफाट आहे आणि म्हणूनच त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आणि प्रीतम दादा चषकाच्या वतीने आम्ही तुम्हाला सन्मान या ठिकाणी समर्पित करत आहोत। आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यावं। सन्माननीय सुनीलजी वर्तक सर गोवटणे, इथून तुम्हाला आम्ही सांगतो की जेव्हा जेव्हा रक्ताची गरज भासेल ना, मग तुम कुठल्याही गटाचा असू द्या, लगेच एका कॉलवर प्रत्येक पेशंटला अवेलेबल करून देणारी व्यक्ती आहे, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। सन्माननीय किसनजी सुतार, रमाकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे। तदनंतर कबड्डीच्या लाल मातीतला राणगागडी, अर्थातच मी मगाशी म्हटलं की एखाद्या पुरुषाला पाहण्यासाठी कधी महिला जात नाही, परंतु बोकडबिराचा हा ढाण्या भाग जेव्हा जेव्हा अलिबाग मध्ये गेला ना, याला पाहण्यासाठी महिला यायचा। इतकी प्रतिभा, इतकी क्षमता ज्या खेळाडूमध्ये होती। भारत पाटील यांना मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। प्रेमाची आपुलकीची शाल परिधान केली जाते आहे, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि हा सन्मान भारत दादांना या ठिकाणी समर्पित केला जातोय। अभिनंदन दादा।
तदनंतर बोकडविरा म्हटलं तर क्रिकेटच्या फार मोठ्या शृंखला आणि फार मोठ्या शृंखला केव्हा येतात 16, 17, 18, 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित असते आणि याच तारखेला श्रीकांत दादा पाटील यांच्या वतीनं असंख्य वेळा मोठमोठे आयोजन केले जातात। मी श्रीकांत दादाला विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यावं। सन्माननीय आदरणीय श्री श्रीकांत दादा पाटील यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रेक्षकांची माफी आहे, चिरकाल या ठिकाणी कॉमेंट्री आम्ही थांबवलेली आहे कारण मान्यवरांना या कार्यक्रमातून प्रस्थान करायचं आहे आणि म्हणून आधी देवा समान असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान। तदनंतर या ठिकाणी उपस्थित टेनिस बॉल तर आपल्या रायगडमध्ये फार मोठा आहे, परंतु लेदर बॉल क्रिकेटला चालना मिळाली पाहिजे आणि म्हणून ते गतिशील झालं पाहिजे। म्हणून व्यावसायिक लेवलचं लेदर क्रिकेट ज्यांच्या वतीनं आणलं गेलं आणि पहिलं पर्व जैन पिढीच्या मैदानावर व्यावसायिकरित्या पूर्ण केलं त्या रायगड प्रीमियर लीगच्या लेदर फॉर्मॅटचे यशस्वी आयोजक राजेश पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे। मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यावं। पहिल्या पर्वामध्ये आरडीसी बँक यानं या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे मोठी सहायता दिली होती आणि आज राजेश पाटील यांची खास उपस्थिती या ठिकाणी लाभली। त्यांचा सन्मान प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। आपुलकीची शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातोय। तदनंतर आमच्या पाटणेश्वरचे पांडुरंगजी पाटील यांचं या ठिकाणी या शुभ आगमन आहे। त्यांना मी विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा। पाटणेश्वर म्हटलं तर कबड्डी आलं, कबड्डी आलं की तिथे पांडुरंग पाटील आलेच आले। फार मोठे योगदान कबड्डीच्या खेळामध्ये त्यांचं राहिलंय, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी देत आहोत। प्रितेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातोय। आपुलकीची शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो आहे। तदनंतर मंचकोर आपण पाहतोय सन्माननीय सागर दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा। आजच हुतात्मा दिनानिमित्त आपण पागोडेच्या मैदानावर स्मृतीला अभिवादन करून रायगड जिल्हास्तरीय कबड्डी खेळाचा आनंद घेतला आणि आज या कबड्डीच्या खेळातले दिग्गज खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। तदनंतर आपण मंचकावर बघतोय मधुकर स्पोर्ट्स अ ब आम्ही बऱ्याच वेळा खेळताना पाहिलं, पण कबड्डीच्या खेळातला कोपरा कोण तर शांताराम पाटील। शांताराम दादांना आम्ही विनंती करू की आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं आणि निश्चितपणे सन्मानाचा स्वीकार करावा। उत्कृष्ट पकड टाकणारा हा खेळाडू, फार चांगल्यात चांगले खेळाडू ज्यांना घडविले, आज मैदानाच्या बाहेर जरी असले तर मैदानाच्या बाहेरून नवोदित खेळाडूंना घडवण्याचं कार्य ते करत आहेत। त्यांचं या ठिकाणी सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून किरण पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय। एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूचा सन्मान करतोय, हे फार मोठं मी म्हणेन कर्तृत्व आहे। याच दरम्यान आपण पाहतोय उरण पनवेल या दोन्ही तालुक्यामध्ये कमी वयाचा सरपंच म्हणून ज्यांचं बहुमान आहे असे पागोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री कुणालजी अरुण पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। कर्तृत्व अफाट आहे, अगदी तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि अगदीच कमी वयामध्ये सरपंचपदी ज्यांना झेप घेतली असे कुणालजी अरुण पाटील यांचं शुभागमन त्यांच्या समेत आपण पाहतोय। शिवसेनेचे महेश जनार्दन पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन, ऋषिकेश म्हात्रे, तदनंतर विश्वनाथजी पाटील, हेमंत पाटील, गणेश पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं आपण मनापासून स्वागत करतोय। चलूया, मी माफी मागेन आमच्या कॉमेंट्री बॉक्सची, तो तास काही वेळ या ठिकाणी आम्ही तुम्हाला थोडंसं थांबवलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू आणि परत एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊ। वरून जे सन्मान असतील ते आपण एका संपूर्ण डावानंतर या ठिकाणी करू। सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आपण वळतोय मॅच कडे। अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात 11 धावा। नेक्स्ट बॉल यावेळेला लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न
लेग स्टंपला सोडून गेलाय चेंडू, अवांतर घोषित केलाय. आपण या गोलंदाजाचा जर विचार केला ना तर गोलंदाजांकडे व्यवस्थित कान देऊन जर आपण उभे पाहिलत ना तर त्यांचा आवाज म्हणजे चेंडू टाकताना जो व्हॉइस क्रिएट होतोय ना तो असणं फार गरजेचं आहे. आपण मोठ्याला असं नेहमीच पाहिलंय आणि या वेळेला हे गोलंदाज यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटला घासून चेंडू गेलाय, चेंडूची गती थोडी कमी केली. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता आणि तिथे एक धाव मिळाली. एका धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात त्या म्हणजे 13 धावा. डीजे म्हटल्यानंतर अगदीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या कामाची दखल समाज घेत आहे आणि म्हणूनच अशी गीतं प्रत्येकाच्या कामावरती गायली जात आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या या स्पर्धेतून आम्हाला सांगायला आवडेल की रायगडचे भाग्यविधाते दिबा पाटील साहेब यांना विनम्र अभिवादन करून 1930 चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना स्मरून 1994च्या गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांना मानवंदना करून या शेतकरी कामगार पक्षानं हा आयोजन केला आहे. 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतम दादा चसक यांच्या वाढदिवसानिमित्त ही त्यांना अगदीच वाढदिवसाच्या शुभेच्छा डे नाईटच्या क्रिकेटचं आयोजन करून दिलं आहे. दादांनी देखील फार कौतुक केले असतील आपल्या या आयोजकांचं. इथे आपण पाहतोय एकूण धावा झाल्यात धावपलकावरती 13 आणि बॉडीला आदळलाय आणि तिथे एक धाव मात्र नक्कीच बाईची मिळेल, लेग बाईची मिळेल आणि धावसंख्या धावपलकावरती 20 धावा. षटकारानंतर थोडंसं बदल करणं अनिवार्य होतं, गरजेचं होतं, ते केलंय. गोलंदाज आपण पाहतोय अनुतेश पाटीलनं मागच्या मॅच मध्ये या एंडनं गोलंदाजी केली होती, आता तो इकडच्या वरच्या एंडनं गोलंदाजी करतोय आणि तिथे तो या चेंडूवरती सक्सेसफुल ठरतोय. फलंदाज आहे स्ट्राइक वरती गणेश कोळी. मोठा फटका खेळण्याचा एक मनसुबा मनात. या वेळेला अगदी चेंडू आपण पाहिलं ना तर नक्कीच पॅड जवळ चेंडू होता. चेंडू ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर नाही, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. त्यामुळे कदाचित या लाईननं चेंडू जो फेकला ना तो डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आपण जर पाहिलं तर फिल्डिंग फार सुंदर सजवली आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप आणि उर्वरित 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट मिड ऑफला आपण खेळाडू पाहतोय. त्यानंतर गल्ली पॉइंट, लेग स्लीप, फर्स्ट स्लीप अशा प्रकारच्या या फिल्डिंगचं विवरण आपण यावेळेस पाहतोय. ज्या गोलंदाजीच्या धारदार गोलंदाजीसाठी या फिल्डिंगला त्यांनी मांडणी केली आहे. पुढील चेंडू हलक्या हातानं पुश करण्याचा प्रयत्न. चेंडूची गती पहा, टाळ्यांचा कडकडाट या गतीसाठी होतोय. मगाशा मॅच पासून जो जोश, जो उत्साह, जो चांगल्या गोलंदाजीचा टेम्पो सुरू आहे ना या संघाचा अजूनही तसाच पाहायला मिळतोय. 2 संघ एकमेकांसमोर मी पाहुण्यांना सांगू इच्छितो. मिलन ज्वेलर्स मोरा 11 मोरा जो सध्या फलंदाजी करत आहे आणि मायरा 11 कळंबुसरे जो सध्या गोलंदाजी करत आहे. ही पहिली इनिंग आहे आणि या पहिल्या इनिंग मध्ये 3रं षटक प्रगतीपथावर असताना धावा 20 धावपलकावरती पाहायला मिळत आहेत.
यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, गल्लीमध्ये चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदीच आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेनं आदरणीय दिनेश पाटील सर 40+ चे आमचे लिजेंड खेळाडू आहेत. दिनेश पाटील सर प्रेक्षकांमधून मॅच पाहत आहेत, त्यांना विनंती आहे. आमचे अतिथी व्यासपीठावरती आपली वाट पाहत आहेत, तर दिनेश पाटील सर या आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. खेळाचं चित्र आपण पाहिलं ना तर गोलंदाजांनी थोडं विचित्र करून ठेवलंय. कारण पहिल्या षटकाचा विचार केला 5 धावा, दुसऱ्या षटकाचा विचार केला 8 धावा आणि तिसरी. यावेळेला पल्लू स्कूप आणि इथे आणखी एक कॅच. या अगोदर ही अशीच कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फटका सुंदर होता, गती होती, पण त्या ठिकाणी आपण सर्कलचा जर विचार केला ना, सर्कलच्या बरोबर लगत लेग स्लिपला खेळाडू होता, त्याने तो झेल टिपला. डीजे थँक्यू. इथे आपण पाहतोय प्रत्येक टीममध्ये मास्टर माइंड खेळाडू असतात, जे मैदानावरती आल्यानंतर मैदानाची शहानिशा करत असतात. सर्कल किती मोठा आहे ते पाहत असतात, कुठल्या बाजूला चढ आहे मैदानावरती, कुठल्या बाजूवर उतार आहे, खेळपट्टी कशी आहे, किती पावलांची आहे, 19 मीटर आहे, 22 मीटर आहे, किती पावलांची आहे, अशा या बऱ्याचशा गोष्टी मास्टर माइंड प्रत्येक टीममध्ये पाहत असतात आणि त्यानुसार धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करत असतात. इथे जर आपण पाहिलं ना तर धुक्याचं थोडंसं सावट आहे, पण मैदान जे आहे ना ते अतिशय सुंदर. म्हणजे आउटफील्ड जी सजवली आहे ना आयोजकांनी या डे नाईटच्या फॉर्मॅटसाठी ती अप्रतिम आहे. नवीन फलंदाज मैदानावरती जाईल रोहित मात्रे आणि त्याला साथ देताना आपण पाहतोय गणेश कोळी. यावेळेला षटक क्रमांक शेवटचा आहे, पहिला चेंडू खेळून काढेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची गती जास्त, बॅटच्या रडारमध्ये आला नाही, ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात, दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील, धावसंख्या वाढवावी लागेल, कारण समोर मायरा 11 कळंबुसरे संघ आहे. या अगोदर मिलन ज्वेलर्स मोरा 11 मोरा संघानं पहिल्या राऊंडमध्ये अप्रतिम खेळी केली होती. गोलंदाजी फार सुंदर होती. म्हणजे त्यांच्याजवळ आता त्यांना सेकंड इनिंगमध्ये टार्गेट कमीत कमी 30 ते 35 जरी आल्या ना तरी ते येणाऱ्या इनिंगमध्ये आपल्या गोलंदाजीची मदार या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला दाखवू शकतात. तो त्या अगोदर कळंबुसरे संघ दाखवतोय. फुलटॉस चेंडू आहे, लॉंग ऑफला ढकलून दिलाय, क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल. सुस्तीचं क्रिकेट. इथे पहा चुका केल्या जात आहेत आणि या चुकीला 4 नंबर मिळतील. या 4 ने एकूण धावा झाल्या धावफलकावरती 26. शेतकरी कामगार पक्षामध्ये असे कार्यकर्ते आहेत जे मैदानावरती उतरले ना की समोरच्याला बघताच थरकाप उठतो. अशा प्रकारचं काम ते नेहमीच करत असतात. आणि इथे आपण पाहतोय या आयोजनात प्रीतमदादा चषक 2025 तुडुंब गर्दी आहे, रसिकांची साथ आहे. अगदी चाहत्यांसोबत उत्साह निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे. आणि मला सांगायला आवडेल या षटकातील 2 चेंडू समाप्त झालेत ज्यावरती 5 धावा खर्च केल्यात. हा तिसरा चेंडू थोडंसं पावलांमध्ये बिघाड. एकूण धावांचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती. अजूनही या 4 चेंडूंवरती स्क्वॉड मधून आशा असतील की कमीत कमी 10 ते 15 धावा याव्या. आणि फिल्डिंग मधून विचार केला असेल की या 4 चेंडूंमध्ये 6 पेक्षा जास्त धावा नसाव्यात. यावेळेला टॅपिंग क्रिकेट. चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बनेल आणि तिथे झेल पकडेल. आणखी एक विकेट डगआउटला. याच दरम्यान आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांचं या ठिकाणी लक्ष वेधतोय. शेतकरी कामगार पक्षाचा फार मोठा इतिहास आणि याच पक्षाच्या माध्यमातून 11 वेळा सलग ज्यानं आमदारकी निभावल्याने एकाच खुर्चीवरून जनतेचा ज्यानं न्याय निवाडा केला ते अर्थातच स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा आपण स्टँड पाहतोय. त्यानंतर आपण दत्तू शेठ साहेबांचा या ठिकाणी स्टँड पाहतोय. त्यानंतर स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांचा या ठिकाणी समोर आपण स्टँड बघतोय. त्यानंतर रायगडचे भाग्यविधाते दिवंगत दिबा पाटील साहेबांचा स्टँड पाहतोय. आणि ज्यानं खरं तर क्रिकेट जगवलं ते क्रिकेट जगले
असे भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा आपण खेळाडू कक्ष स्टँड बघतोय। अशा विविध पद्धतीने रचना काटेकोरपणे आपण या स्पर्धेमध्ये शेतकरी कामगार पक्षासाठी ज्यांना योगदान दिलेलं आहे ना, अशा ज्या दिवंगत झालेल्या आहेत, जे आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिलेला आहे। सुशांत पाटील सर, नक्कीच मानवंदना, विनम्र अभिवादन, दंडवत या गोष्टी आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवल्या आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमात स्पर्धेत ते असणं गरजेचं आहे। तेच आपले संस्कार आहेत। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खोलवर गतीचा चेंडू होता। ज्या गतीनं चेंडू येतोय ना, फलंदाजाच्या रडारमध्ये जर चेंडू आला, टायमिंग झालं तर चेंडू बाहेर जाईल। पण जर आणि तर या दोन शब्दांचा विचार यावेळेला फारसा केला जाणार नाही। इथे आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 1 विकेट घेतलाय, 26 धावा अजूनही स्तब्ध आहेत। मागच्या 2 चेंडूंवरती सुरुवातीच्या 5 धावा आल्या, त्यानंतरचे 2 चेंडू साहिल मात्रेने असे काही फेकले की कुठल्याही प्रकारची धाव नाही, 1 विकेट मात्र मिळालाय। फलंदाज आहे 5वा चेंडू खेळण्यासाठी सिद्धेश कोळी। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या फटक्याची नितांत गरज होती, शोधून काढलाय हा फटका। जसा फटका आलाय टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय। डीजे विकेट गेल्यानंतर मैदानात ज्या एनर्जीनं जाताना आपण पाहिलं ना, असं वाटलं फलंदाज आपल्या टीमसाठी जेवढे चेंडू मिळतील ना तेवढ्या चेंडूंमध्ये जास्त धावा बनवू शकतो आणि त्या प्रश्नाला उत्तरात बदलवलं या षटकारानंतर। शेवटचा चेंडू आहे, 32 धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि इथे साहिल म्हात्रेकडून चेंडू चाचपणीसाठी कदाचित मागलाय की काय हा प्रश्नचिन्ह यावेळेस उत्तरात मिळालाय। नक्कीच इथे आपण पाहतोय शेवटचा चेंडू 32 धावा। या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर माफक आव्हान बनू शकतं। या चेंडूवरती एखादा डॉट बॉल आला किंवा विकेट आली तरी गोलंदाजाला येणाऱ्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षकांना कळंबुसरे टीमला फलंदाजी करताना अगदीच थोडंसं सोपं समीकरण जाऊ शकतं। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, हा झेल पकडलाय आणि या इनिंगची समाप्ती केली आहे। बघता बघता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्या आहेत। मिलन ज्वेलर्स मोरा 11 मोरा संघाच्या 32 धावा आणि 33 धावांचं टार्गेट मायरा 11 कळंबुसरे संघासमोर ठेवलंय। कशा प्रकारे या 33 धावांचं टार्गेट पार करतील आणि कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे पाहण्यासाठी अगदी काही वेळात आपण मैदानावरती जाऊया। तोपर्यंत जाऊया अतिथी कक्षात, आमचे यजमान या सगळ्या आयोजनाला आणि खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आलेत। त्यांच्या पाहुणचाराकडे, त्यांच्या सन्मानाकडे आपण मायक्रोफोनवरती आतिश पाटील सोबत जोडले जाऊया। यस, चलूया या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आमच्या पागोडे गावाचे विद्यमान सरपंच साहेब कुणालजी अरुण पाटील, तदरम्यान आपण पाहतोय अस्वाद शेठ अर्थात पप्पू शेठ या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमातून प्रस्थान करतील। तदनंतर त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय श्री सवाईदादा पाटील यांचं देखील शुभ आगमन, कार्यक्रमातून त्यांचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे। आपण प्रीतम दादांच्या प्रेमाखातर आणि आग्रहाखातर आजच्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रीतम दादा चषकामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल निश्चितपणे दादा तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय आणि शेतकरी कामगार पक्ष आणि प्रीतम दादांच्या वतीनं तुमच्या भावी आयुष्यासाठी आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावं यासाठी आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतोय। याच दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये येऊयात। इथे आपण पाहतोय पागोडे गावाचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय श्री कुणालजी अरुण पाटील, अगदी कमी वयामध्ये फार मोठी गरुड झेप ज्यानं या राजकीय क्षेत्रामध्ये घेतली, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं। सन्माननीय कुणालजी अरुण पाटील, आपण अतिथी कक्षातून प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये या। सरपंच पदावर बसल्यानंतर 1 वर्षात बोललेले शब्द पूर्ण करणारा हा व्यक्ती आज कमी वयामध्ये उरण आणि पनवेलच्या सर्व ग्रामपंचायती मिळून कमी वयात ज्यानं खूप सारी प्रसिद्धी प्राप्त केली आणि आज
शिवसेनेचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर आहे असे सन्माननीय कुणाल अरुण पाटील यांचा या ठिकाणी सन्मान विश्वजित घरत यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जातोय। भक्ती शक्तीची साधना आणि हे चित्र आपण कॅमेऱ्याच्या कोदणामध्ये टिपतोय। तदनंतर सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे। तदनंतर आपण अतिथी कक्षासमोर असणाऱ्या अगदीच आमच्या मान्यवर कक्षेमध्ये शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय महेश जनार्दन पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन पाहतोय। मी विनंती करेन की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा। निष्ठा काय असते आणि पक्षनिष्ठा काय असते, आले किती गेले किती, परंतु हिंदुत्व आणि निश्चितपणे बाळासाहेबांचे विचार ज्यानं कधी सोडू दिले नाहीत असे महेश जनार्दन पाटील यांच्या उपस्थितीचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। प्रेमाच्या आपुलकीची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते गोड आठवण भेट। तदनंतर मंचकावर उपस्थित आमच्या पागोडे गावाच्या विद्यमान उपसरपंचा सौभाग्यवती करिश्मा पाटील यांचे यजमान गणेश पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत। मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा। प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातो आहे। सन्माननीय गणेश पाटील यांचा यथोचित मान सन्मान। तदनंतर आपण मंचकावर पाहतोय पागोडे गावाचे या ठिकाणी विश्वनाथजी पाटील ज्यांच्या अर्धांगिनी पागोडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यपदी विराजमान आहेत। सुनीता पाटील यांचे यजमान विश्वनाथ पाटील यांना मी विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं। तदनंतर आपण पाहतोय पागोडे गावाच्या विद्यमान सदस्या प्राजक्ता पाटील यांचे यजमान सन्माननीय हेमंत पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांच्या उपस्थितीचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात। सन्माननीय हेमंतजी पाटील यांच्या उपस्थितीचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। सनी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण समर्पित करतोय। हेमंतजी पाटील यांच्या उपस्थितीचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। तदनंतर आजच्या या सोहळ्याप्रती उपस्थित नुकतीच उरण प्रीमियर लीगची स्पर्धा संपन्न झाली आणि या उरण प्रीमियर लीगचं चौथं पर्व ज्यावर सगळ्या उरणकरांना गर्व होता, ज्यांच्या नियोजनाखाली ज्यांच्या देखरेखीखाली मुख्य आयोजक म्हणून ज्यांना भूमिका निभावली असे सुशांत तांडेल बालई यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया। पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व आणि चौथ्या पर्वाचं नियोजन आयोजन सगळं काही नीटनेटकं आणि सुनियोजित आपल्याला पाहायला मिळालं। त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। सनी ठाकूर यांच्या शुभ हस्ते खूप खूप धन्यवाद। एक चांगली स्पर्धा आपण प्रेक्षकांसाठी घेऊन आलात, उरणकरांसाठी घेऊन आलात, त्याबद्दल निश्चितपणे तुमचं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। चलूया सन्मानानंतर परत एकदा आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊ, ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल महाराष्ट्राचा, अर्थातच जयेश भोसले सरांचा। धन्यवाद आरतीजी पाटील साहेब आणि धन्यवाद तुम्ही आवाज ऐकत होता सुशांतजी पाटील साहेब। या दोन्ही समालोचकांचा आवाज तुम्ही ऐकला। 33चा पाठलाग चालू आहे। आघाडीची जोडी आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला आणि त्याच्या साथीला सुजित म्हात्रे। हा बॉल हलक्या हाताने पॉइंटला कॅच घेण्याचा प्रयत्न इथे चांगला होता, सूर मारला होता जणू, परंतु रन्स कंप्लीट करण्यात आल्या। धावा इथे येतात मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या बॉलवरती 3 आल्या, दुसऱ्या बॉलवरती जिथे धावा येत असताना आशिषच्या बॅटमधून 2 पाहायला मिळाल्यात। एकंदरीत 5 धावा फलकावरती आहेत। हिमतीने हारा, हिम्मत कदापिही हारू नका। परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो। चमकतो तोच जो घाण्याची घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो।
या मॅच मध्ये गणाचे गाव सोसावेच लागतील, कारण सहजासहजी विजय मिळणार नाही. 33चा करायचा पाठलाग, 4 षटकांची मॅच. धावा इथे एकंदरीत आपण पाहिल्या ना तर यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूवरती येतोय, झेल हातामधून निसटलाय. मैदानाच्या आतमध्ये या रीतीच्या घटना घडल्या, टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्या, सारं काही गडबड गोंधळ सारं काही इथे पाहायला मिळालं. देव देत आणि कर्म नेत यातलाच प्रकार काहीसा पाहायला मिळाला, कारण हातातोंडाशी आलेला घास इथे निसटला. कारण कॅच टिपली होती, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचा यदा कदाचित धक्का लागला नसता तर ही कॅच इथे टिपली गेली होती. याच दरम्यान आपण आणखी एक सन्मान या ठिकाणी करतोय. पागोडे गावाचे ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय खजिनदार आदरणीय श्री ऋषिकेश किशोर म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी विनंती करतोय प्रतीक पाटील आणि सनी ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करावा. पागोडे गावाच्या ग्राम सुधारणा मंडळाच्या खजिनदारपदी जे कार्यरत आहेत ऋषिकेश म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. संदीपजी भोसले साहेब आणि महेशजी विश्वनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कळंबुसरे टीमसाठी हे कॅश प्राइज लगवण्यात आलं आणि आपण पाहतोय पंकजी कोळी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे मोरे संघ जिथे मोरा टीमसाठी. परंतु एकंदरीत पाहिलं ना या बाबी इथे तितक्याशा घडताना आपण पाहिलेल्या नाही आहेत. एका बाजूला मिलन ज्वेलर्स मोरा संघ खेळतोय, मायरा 11 कळंबुसरे संघ खेळतोय. एका बाजूला 2 बलाढ्य संघ. पहिली विकेट मिळवली आहे आणि अर्थात खेळाडू बाद होत असताना पहिला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक आला इथे. ज्या वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला त्याहूनही अधिक वेगाने नॉन स्ट्रायकर एंड ही धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. पुढे तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकंदरीत 8 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 33चा पाठलाग करत असताना 25ची आवश्यकता. नाही जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. येणारे 18 बॉल आणि या मॅच मध्ये विजयासाठी 25ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाजी वरच्या दर्जाची झाली तर निश्चित या सामन्यामध्ये पकड मजबूत करता येऊ शकते, परंतु त्यासाठी विकेट मिळवाव्या लागतील, धावा थांबवाव्या लागतील आणि या साऱ्या गोष्टी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. हर्षद ठाकूरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आघाडीचा बॅटर आघाडीची जोडी फोडली. जिथे एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, जिथे सुचित मात्रे बाद होत असताना आपण पाहिलं. धावफलकावरती धावा ते एकंदरीत 8 धावा धावफलकावरती आहेत. धावा बनल्यात 8. आज या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांची पडली आहे गाठ. हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध, यष्टिरक्षकाकडून चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धाव मिळतील 4. हा चौकार. प्रवीणजी मात्र आपलंही हार्दिक असं स्वागत. अर्थात या सीएचे विभागामध्ये पीयूबीला गेल्यावरती छोटू म्हणून त्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 12. नशिबाने 7 भाग पहा ना किती चांगल्या रीतीने दिली. नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. ही जी ओळ आहे ना ती खऱ्या अर्थानं खरी म्हणावी लागेल. परंतु अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षणाच्या बाबी कुठे चुकतायत याची चर्चा होती. पुढचा बॉल गोलंदाज
खोलात टाकला, डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत आहेत. एकच धाव इथे कंप्लीट करण्यात येईल. एक धाव महत्वाची आहे, ते तिचा पाठलाग करायचा आहे. आता जसजशी वेळ पुढे चालली आहे ना, हवेमधील ओलसरपणा वाढू लागलाय, थंडीची लाट पसरली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ओलावा आलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये षटकार जाणं ना ही कष्ट साध्य गोष्ट राहील. ही बाब स्वादी आणि सोपी राहिलेली नाहीये. आणि त्याच वेळेला आपण धावा ज्या बहाल केल्या, झेल सुटलाय, आपण यष्टीरक्षकाकडून चौकार आला, या बाबी व्हायला नको हव्यात. पुढचा बॉल आडव्या बाटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, रन्स कंप्लीट करण्यात येते. दुहेरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चुकी पुनश्च घडत असताना आपण पाहिलं. क्रिकेटचा स्तर उंचावाला हवा, स्टँडर्ड उंचावाला हवा. एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतो आहोत. स्पर्धा जिंकण्यासाठी टीम वर्क्स मेक अ ड्रीम वर्क्स आपण नेहमी म्हणतो. ऍक्शन रिप्ले पहा ना, शेवटच्या क्षणाला त्याने डाईव्ह मारली आणि तिथे चौकार अडवला, परंतु अगदी त्याच वेळेला दुसरी कॅच देखील मिस झाली आहे. स्कोर कार्ड वरती धावा त्या 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा फलकावरती पाहायला मिळतात. एक खेळाडू झाला बाद. मैदानाच्या आतमध्ये रन्स येतात. धावा कशा येऊ द्यात याला महत्व नाहीये, धावा येणं या बाबीला महत्व आहे. हा बॉल ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्या, परंतु खरा फेकी. प्रतिस्पर्ध्याने आउट होण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. कॅचेस दिल्या तिथे मिस झाल्या, रनआउट होण्याची संधी सोडली नाही तिथेही मिस झाल्यात. आता राहिले तरी बाकी काय राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अशा रीतीचा क्रिकेट खेळाल तर संघ विजेते होण्यापासून निश्चित आपण दूर राहणार. यात मध्ये तीळ मात्र शंका नाहीये. क्षेत्ररक्षण नेहमी चांगलंच व्हायला हवं आणि ते करण्याचा प्रयत्न तुमच्यामध्ये निश्चितच असायलाच हवेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या यष्टीवरती कमी गतीने टाकला, उसळी घेणारा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू तो निर्धाव स्वरूपाचा येत असताना फलकावरती धावा ते एकंदरीत 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चहा या समालोचन कक्षामध्ये येत असताना पाहायला मिळत आहे. सुशांतजी पाटील साहेब, पीने के शौकीन तो हम भी है मगर जब भी पीते केवल चाय पीते. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या तर जिथे 17 आहेत. बाची लिडिंग एज, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रन्स इथे पुन्हा एकदा एक धाव मिळत असताना एक एक धाव किती महत्वाचे आहेत पाहना. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. माफक धाव संख्येचा पाठलाग करत असताना मिसफील्ड, सुटलेल्या कॅचेस याच्याचा आधारावरती एकंदरीत पाहिला तर बनला त्या 18 येणारे बॉल राहिले ते 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी केवळ आणि केवळ 15ची आवश्यकता. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. यस, पाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. खरं तर ना मी उरण पंच समिती किंवा अगदी त्याच वेळेला उरण तालुक्याची पंच समितीचं विशेष कौतुक या गोष्टीसाठी करेन ना की टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी पंचांची जी पॅनल आहे किंवा समिती आहे, कमिटी आहे, ज्यांच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर वॉकी टॉकीज वापरल्या जातात किंवा अगदी त्याच वेळेला पंच फार कमीरित्या नाईटच्या स्पर्धांमध्ये आपल्याला व्हाईट बॉल दिसावा यासाठी कमी उपक्रम वापरतात. परंतु आज या उरणच्या समितीने वापरलेली ही जी उपक्रम आहेत वॉकी टॉकीज आहे, मी कौतुक या गोष्टीचे करेन ना, कारण त्याची जी काही किंवा एखादा मेसेज पोचवायचा तो लगेचच पोचवला जातोय. साऱ्या गोष्टी अगदी सुसज्जित होतात आणि कमी वेळेमध्ये होतात. त्यासाठी विशेष करून या समितीचा आणि कमिटीचं मी कौतुक करेन. परंतु त्याचा विशेष करून मी फायदा कोणाला होत असेल ना तर तो संदीप पाटील यांना नेहमीच होतो, कारण ते जास्तीच्या मजाही घेतात. पंचांच्या स्कोर कार्ड वरती धावा त्या 18. क्रिकेटचा तडका किंवा क्रिकेटचं टेन्शन या पलीकडे आपल्याला अजूनही खूप काय हवं आणि आज
क्रिकेटला केवळ क्रिकेट नाही तर क्रिकेटच्या पलीकडेही प्रत्येक प्रेक्षक वर्ग काही ना काहीतरी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी इथे नेहमीच येत असतो. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आहे ते 18-18 ऑन दी बोर्ड आहेत, जिथे येणारे 12 बॉल आणि आता मात्र 15ची आवश्यकता. 12 चेंडू 15 धावा, 12 चेंडू आणि 15 धावा. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. या मॅच मध्ये खूप काय बाकी आहे अजूनही. 12 बॉल 15 धावा डिफेंडिंग केल्या जाऊ शकतात, परंतु अगदी त्याच वेळेला तुमच्याकडचा जो क्षेत्ररक्षणाचा स्तर आहे तो चांगल्या रीतीने उंच व्हायलाच हवा. गोलंदाजी मार्क वरती जिथे आपण पाहतो 3ऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज हरीश कुबरेकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज हरीश, यावेळेचा बॉल मी फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होय टिपलाय. खेळाडू क्रमांक 2 बाद. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल झाल्यानंतर अर्थात हरीशने सांगितलं की मॅच मी सहजासहजी सोडणार नाही आहे. या सामन्याला जिवंत केलंय. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. सामना इथे जिवंत ठेवलाय, विकेट प्राप्त केली आहे. आता मात्र आशा आणि अपेक्षा इथे वाढू लागल्यात. क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघ अर्थातच एका बाजूला पाहायला मिळतोय तो अर्थात मिलन ज्वेलर्स मोरा टीमच्या अपेक्षा आणि आशा आता वाढू लागल्यात. मॅच जिवंत झाली आहे, गेम ऑन. दोन्ही बाजूला संघ ज्या पद्धतीचं जिथे प्रदर्शन पाहायला मिळालं, एक कठीण संघर्ष होता, वातावरण टाईट झालं होतं आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 11 बॉल आणि आता मात्र 15ची आवश्यकता. नवीन बॅटर अभिजित पाटील. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज, खेळाडू बाद. पुढच्याच बॉलवरती फलंदाज बाद. विकेट, विकेट आणि विकेट. काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. अर्थात हरीश आल्या आल्या प्रतिस्पर्धी संघाला आणि अगदी त्याच वेळेला संघाच्या पाठीराखण्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मग मैदानाच्या आतमध्ये उतरा, सारं काही शक्य आहे. हरीशने करून दाखवलंय. या मॅच मध्ये जर का त्याने विकेट हॅट्रिक घेतली तर पंकजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. पहा, लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये लाख मोलाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू करत असताना संकट मोचकाची भूमिका त्याने अदा केलेली आपल्याला पाहायला मिळते. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. हॅट्रिकचा बॉल. नवीन बॅटर रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅच बनली आहे, सामना बनलाय. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. चेंडूवरती येईल. एक सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही. एक एक डाव किती महत्वाची आहे. एक एक रनने संघ पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धाव घेत असताना संघाच्या या एक छोटे खाणी परंतु आता हे लक्ष विशाल काय वाटू लागलंय, कारण विकेट गमावल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. मायरा 11 कळंबुसरे धावफलकावरती धावा त्या एकंदरीत केवळ 19 ऑन दी बोर्ड.
पुढचा बॉल लोअर फुल टोस, नो बॉल. त्यावरती ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक, रन्स इथे मिळतील. एक निश्चित आली दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. ओव्हर थ्रो, फेका फेक मैदानाच्या आतमध्ये, धर की पकड, या साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. थरार नाट्य, टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, आरोळी दिली जाते. साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये या संघासाठी आणि या खेळासाठी होत आहेत. परंतु इथून साऱ्या गोष्टी फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. काहीशा फनी मुवमेंट्स या कॅप्चर करण्यात येतात ना, एक्झॅक्टली तेच इथे घडतंय. स्कोर कार्ड वरती धावा आल्या ते एकंदरीत No+1 एकंदरीत आल्या, त्या No+3 अर्थात आल्या 4 एकंदरीत बनल्या त्या 23. विजयासाठी 10ची आवश्यकता, 9 चेंडू आणि 10ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 10 धावा, फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. हा बॉल डाऊन द ग्राउंड केला, फ्री हिटचा स्टेट डाऊन द ग्राउंड केलेला स्ट्रोक. एक धाव निश्चित कंप्लीट केले, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. काय बॅटिंग केली आहे आशिष पाटीलचं मी कौतुक करेन. तो प्रत्येक फलंदाजाला हेच सांगतोय की हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न करायचा नाही. ग्राउंडला जेवढे तुम्हाला डाऊन द ग्राउंड किंवा कट पॉइंट साऱ्या गोष्टी तुम्हाला ड्राईव्ह करता येतील तर करा. आणि बॅटला चेंडू जसा लागला ना तर धावा अवेलेबल आहेत. तुम्ही मोठ्या स्ट्रोक खेळत असताना का आपली विकेट गमावताय, हेच सांगण्याचा प्रयत्न या आघाडीच्या बॅटरने केलाय. आशिष पाटील बॅटिंग करतोय स्ट्राईक रेंजवरती. यावेळेला देखील ऑन साइडला केला, शॉर्ट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. पुन्हा एकदा फेकी झाली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तरी काय. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. घडतंय तरी काय. रन्स आल्या ते एकंदरीत 27-6ची आवश्यकता. अगदी मुबलक प्रमाणावरती धावा इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला हव्या तितक्या धावा इथे कंप्लीट करता येऊ शकतील, त्यासाठीचे प्रयत्न. परंतु अगदी त्याच वेळेला ना मी आशिष पाटीलचा हा जो खेळ पाहिल्यानंतर ना मला अर्थात बिग बॉस आठवला. आणि बिग बॉस मध्ये कॅरेक्टर आला होता अब्दू, तो निश्चित म्हणाला होता यू आर व्हेरी चालाक ब्रो. आणि अर्थात आशिष पाटील देखील तो चालाक आहे. एक सिंगल आल्यानंतर फेकी होतीये कुठच्या एंडला, ती चुकीची होतीये का त्याचे निरसन करतो आणि तदनंतर धावतोय, रन्स कंप्लीट करतोय. धावा आल्यात एकंदरीत 27-6ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 6 धावा, 8 बॉल 6ची गरज. 12 बॉल 15ची मॅच कुठे आली पहा. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. जसं वातावरणामध्ये थंडीचा गारवा जसा जसा येतोय ना, मॅच जशी जशी पुढे चालली आहे, सहजी रन्स बनणार नाहीत. येणारे चेंडू शेष आहेत ते अर्थात 6 बॉल मध्ये विजयासाठी 6ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 6 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजे कडे जाऊयात. या गरमागरम सामन्यामध्ये ऐकूयात एक गरमागरम संगीत. याच्या चर्चा होतात. अगदी पैजाही लागल्या असतील या सामन्याच्या. कोणता संघ जिंकेल, काय घडेल या मॅच मध्ये. चर्चा आणि चर्चा मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर देखील एक उत्कंठावर्धक अशी मॅच, चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का. गोलंदाजी मार्क वरती रोहित म्हात्रेला आपण पाहतो दाखल होत असताना. स्ट्राईक वरती आशिष पाटीलला आहे. आघाडीला आलेला बॅटर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. परंतु स्ट्राईक वरती यावेळेला आशिष मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आहे. नीरज कोळी साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले. जर का गोलंदाज रोहित म्हात्रेने हा सामना जिंकवला तर त्याच्यासाठी कॅश प्राइज आले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना
पहिला बॉल हलक्या हाताने कवसला केला, क्षेत्ररक्षक आहे वेगाने चेंडूवरती येतोय, पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. रन बॉल इक्वेशन या मॅचचं सातत्यपूर्ण ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली, सामना बनेल, मॅच बनेल यात मात्र शंका नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाणार. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. येणारे 5 बॉल आणि 5 ची आवश्यकता. चित्त थरारक अशा स्वरूपाचा लढती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात, परंतु या मॅचने अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. येणारे चेंडू आमच्याकडे शेष असतील ते 5 बॉल आणि 5 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असा संघ साथीदार सातत्याने म्हणत असतील. मॅच बनते. येणारे 5 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. रोहित म्हात्रे पुढचा चेंडू. हा बॉल उजव्या सीमावरती थेट यष्टिरक्षकाचा वेध. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येते, अतिरिक्त धाव. सहजासहजी कोणताही संघ मॅच सोडायला तयार नाहीये. जदवर आपण सामना तदवर सोडायचा नाही ना, जदवर आपण जिंकत नाही. आणि अर्थातच जिंकण्यासाठीची ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची लढाई. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धीच्या झोतामध्ये तुम्ही याल, आणि त्यासाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा बॉल डाऊन दी ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती, चेंडूने ओलांडली सीमारेषा, सामना जिंकला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला असेल ती अर्थातच 14-16 वॉरियर्स गोवटणे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल या मॅचचे विजेते अर्थात मायरा 11 कळंब भोसरे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात 1 षटक 8 धावा आणि 2 विकेट घेतल्या. बॅटिंग करत असताना संघाचा संकटमोचक राहिलेला अर्थात आशिष पाटील राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार.